वैद्यकीय कक्षावरून महायुतीचं आरोग्य बिघडलेलं असताना सुरक्षेतील कपातीवरूनही महायुतीमध्ये शहकाटशाह जोरात असल्याचं दिसतंय। कारण राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवाला धोका नाही त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकंदरीत घेतला असल्याचं बघायला मिळतंय। Y+ सुरक्षा असलेल्या मंत्र्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे, तर काही आमदारांची सुरक्षाच काढून घेण्यात आलेली आहे। भाजप शिंदेसेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात झाली आहे। सुरक्षेत कपात केल्यानं शिंदेसेनेचे आमदार नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याचं देखील बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर सुरक्षेत कपात झाली, त्यामुळे महायुतीमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे। तर आपण पाहतोय 6 फेब्रुवारीला एसटी महामंडळ अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नेमणूक करण्यात आली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यामुळे नाराज झाले। शिंदे फडणवीस वादाचे अंक आपण पाहतोय। 7 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची भाजप मंत्री गणेश नाईक यांनी घोषणा केली। त्यानंतर 9 फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये फडणवीस आणि अजित पवार शिंदेंचा समावेश नाही। शिंदेंसाठी नंतर नियमांमध्ये बदल सुद्धा करण्यात आले। यानंतर 10 फेब्रुवारीला परस्पर निर्णयांबाबत उद्योग खात्यांच्या अधिकाऱ्यांवर उद्योग मंत्री उदय सामंतही नाराज दिसले। तर 14 फेब्रुवारीला मला हलक्यात घेऊ नका असा इशारा थेट एकनाथ शिंदे यांनी दिला। 14 फेब्रुवारीलाच शिंदेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिल्याचं स्पष्टीकरण भाजपनं दिलं। 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असतानाही शिंदेंकडून स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली।